हा ब्लाऊज बघा आता अंगातला कमीत कमी 10 वर्षापूर्वीचा ब्लाऊज शिवलेला आहे। ही साडी 10 वर्षापूर्वीची आहे। त्यावेळी माझी तब्येत बारीक होती, पण तो ब्लाऊज मला आता असा बसतोय बघा। अशा तक्रारी येतात जर तब्येत जास्त असेल आणि जर आपला ब्लाऊज जर असा होत असेल शिवल्यानंतर नवीन ब्लाऊज, तर असा का होतो याचं कारण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे, सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा कटोरी कुठून आली, आता माझा राऊंड इथं आहे, हे बघा मी इथं आहे राऊंड आणि कटोरी इथून जोडली गेली। किती गॅप दिसतोय, 1-1.5 इंचाचा गॅप असेल, मला आता दिसत नाहीये, तुम्हाला दिसतंय हे एवढा गॅप पडलेला आहे। म्हणजे आपली कटोरीची उंची इथं बसायला पाहिजे होती, जे एंड झालाय ब्लाऊजचा, तर तिथं न बसता कटोरी वर गेली, क्रॉसपट्टी इथं आली आहे, तर एवढा आपला उंचीला ब्लाऊज कमी झालाय। कशामुळे झालाय ते आपण सविस्तर बघूयात पुढे। बघा परत एकदा बघून घ्या ब्लाऊज हा असा, आणि हा जो मी आता अंगात दाखवते ब्लाऊज, तो आपण आता मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कटिंग दाखवलेली आहे। तर याची स्टिचिंग पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे, तर फक्त कटिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला आता शेअर करते। तर बघा अंगात किती परफेक्ट आणि छान बसलेला आहे। कटोरी पण अगदी परफेक्ट झालेली आहे, कटोरीची उंची, क्रॉसपट्टी पण छान जागेवर बसलेली आहे। दोन्ही साईडनी बघा तुम्ही व्यवस्थित एकदम छान सुंदर ब्लाऊज बसलेला आहे। तर याची कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। परफेक्ट कटोरीला उंची कशी द्यायची, टक्सची उंची कशी घ्यायची, क्रॉसपट्टी कशी परफेक्ट काढायची, ह्या सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आणि हा माझा ब्लाऊज आता जुना आहे, परफेक्ट बसतो, सध्याच्या मापावर शिवलेला आहे मी। याचा व्हिडिओ शेअर केला आहे तुम्हाला, आपल्या चॅनलवर आहे, तर छान बसतो अगदी परफेक्ट। याच मापावर आता मी कटिंग करून दाखवणार आहे तुम्हाला, व्हिडिओ पूर्ण बघा। तर आज आपण जुन्या ब्लाऊज वरून माप घेऊन ब्लाऊजची कटिंग करून दाखवणार आहे मी, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। बऱ्याच आपल्या ताईंची कमेंट्स असते की ब्लाऊज वरून शोल्डर कशी मोजायची, तर सुरुवातीला मी शोल्डर मोजून दाखवते। ही शोल्डर आहे ब्लाऊजची, तर इथे मी एक पट्टी लावलेली आहे आणि तिला बरोबर अशी शोल्डर लावून घेतलेली। त्यानंतर आपल्याला टेपनी ही जी तयार शोल्डर आहे ती मोजून घ्यायचे। जी बाही जोडलेली टीप आहे ती टीप आणि ही टीप मिळून आपल्याला ही अशी शोल्डर जोडून घ्यायचे। तर इथं भरलेली आहे 10.5, तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचंय। तर 11 ही शोल्डर आलेली आहे, तर 11चे निम्मे आपण घ्यायचे 5.5। अशा पद्धतीने शोल्डर घ्यायची असते। तर या ब्लाऊज हे आता आपण कटिंग करून घेऊयात। कसं कटिंग करायचं बघा। सुरुवातीला बाहीची कटिंग करून घ्यायचे, तर 4 फोल्ड मध्ये करून घेतलंय मी। हा अखंड पदर आहे आणि हे 2 आहेत, 2 तुकडे आहेत, म्हणजे हा डबल फोल्ड आणि परत हा दुसरा फोल्ड, असं 4 पदरी कापड घेतलंय मी। त्यानंतर सरळ एक रेघ ओढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला बाहीची उंची टाकायची। तर हे माप असणार आहे आपलं, इथं बाहीची उंची बघून घ्यायची। तर 10.25 बाहीची उंची तयार आहे। तर 10.25 मध्ये 1 इंच प्लस करायचे आहेत आणि 11.25 वर खून करून घ्यायचे आणि इथे एक रेघ ओढून घ्यायचे। आता इथं बायसेप बघायचा, हा साधारण 3 इंच अंतर, म्हणजे बाही उंचीच्या शोल्डर पासून आपल्याला 3 इंच 3.5 इंच अंतरापर्यंत खून करून तिथं बाहीचं माप हे बघायचंय किती आहे। तर हे आहे 6.5 इंच। तर 6.5 इंचावर मी ही कॅप हाईटची रेघ टाकणार, म्हणजे बायसेपची टाकणार आहे। तिथे एक सरळ रेघ ओढून घ्यायची उभी अशी, आणि आता या रेघेवर आपल्याला कॅप हाईट टाकायची। तर कॅप हाईट टाकण्यासाठी आपल्याला पाठीमागचा साईडचा मुंडा मोजून घ्यायचा। ही बॅक साईडचा मुंडा आहे, तो असा मोजून घ्यायचा। तर हा मुंडा 8 इंच भरलेला आहे।
तर आपल्याला इथे उंचीवर अगोदर 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायचे आणि हे 1.5 आणि इथं मिळून आपल्याला 8 इंच झाले पाहिजे। तर इथं 8 लावते मी अगोदर या टोकाला, असे 1.5 इंचापर्यंत सरळ स्टेप न्यायचा आहे आणि तिथून हा असा वळवायचा आहे। म्हणजे हे बघा, तर इथं टेकतोय। ही असणार आहे आपली कॅप हाईट। तर ही बघा उंची किती आली कॅप हाईटची, 3.25 इंच। इथून पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचं आणि मग हे 1.5 इंच आणि ही कॅप हाईट तिरकस रेघोडून घ्यायची अशी। त्यानंतर आपल्याला इथून असा हा आकार वळवायचा असतो आणि इथे आणि आतला असा या पद्धतीने। आता खाली आपल्याला इथं टाकायचंय दंडघेर। दंडघेर बघायचंय किती आहे, संपूर्ण माप मी ब्लाउज वरच घेऊन तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे। तर दंडघेर आहे 5.25 आणि त्यापुढे द्यायचंय शिलाई मार्जिन 1.5 इंच। आता या दोन खुणा आपल्याला मिळवून घ्यायचे। ही झाली बाहीची कटिंग, कट करून घेऊया। नंतर हे फोल्ड उघडायचंय, बरोबर 2 पदर घेऊन आणि आतली कटिंग करून टाकायची। अशी ही बाही तयार झाली आपली। आता पाठीमागचा पार्ट कट करूया। इथं सरळ रेघोडून घेते। इथून पुढे उंची मोजायची ब्लाउजची। उंची आहे 13.5 तयार। तर 1 इंच प्लस करून 14 वर खूण, 13.5 14 वर खूण करायची अशी। आणि तिथून खाली 5.5 वर एक खूण करायचे आणि इथं आपल्याला सरळ रेघा ओढून घ्यायच्यात या। आता इथे शोल्डर टाकायचे आहे 5.5, जे की आपली 10.5 आलेली आहे, त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन मिळवलेलं आहे। आणि इथं सुद्धा 5.5 वर एक खूण करून घ्यायची आणि ही सरळ रेघ ओढायची। दुसरी एक रेघ ओढायची आहे अर्धा इंच आतमध्ये। ही असणार आहे आपला पुढच्या भागाचा मुंडा, जे आत रेघ ओढली ती पुढच्या भागाचा मुंडा असणार आहे। आता या रेघेवर छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। छाती बघायची किती आहे, या मुंड्यापासून या मुंड्यापर्यंत टेप लावायचा आहे। ब्लाउज व्यवस्थित अंतरायचं आहे। तर ही 17.5 भरते, थोडा ताणलाय मी ब्लाउज। 17.5 म्हणजे 35। आता इथं कंबर पण घेऊयात आपण। कंबर आहे 15 म्हणजे 30। तर कमरेचा चौथा भाग 7.5 येतो। त्यामध्ये 1 इंच टोकसाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि इथं टाकायचंय 35 चा चौथा भाग येतो 8.25 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्यानंतर या कोपऱ्यातून 1 इंच तिरकस जायचंय आणि पुढच्या भागाच्या कोपऱ्यातून पण 1 इंच तिरकं जायचंय। नंतर या उंचीचा फोल्ड करून अर्धा काढून घ्यायचाय दोन्ही रेघेवर आणि हा मग आपला असणार आहे मुंड्याचा आकार असा मिळवायचा आहे आणि हा आतून एक असणार आहे आणि हा जो मी गुलाबीनी करते तो असणार आहे पुढच्या भागाचा मुंडा। त्यानंतर आपल्याला इथे टक्सचं माप करून घ्यायचं आहे। त्या अगोदर आपल्याला पुढच्या भागाची कटिंग याच्यावरच हे करून घेणार आहे मी। अगोदर पुढचा गळा टाकून घेऊयात। पुढचा गळा किती आहे बघूया। पुढचा गळा असा तिरकस मोजून घेते मी, 6.5 आहे, तर तिरकसच मोजून घ्यायचा आहे।
तर इथं शोल्डर पट्टी 3 इंचावर टाकायची आहे. ते पण कळत नसेल तर सरळ इथं शोल्डर पट्टी किती आहे बघायचं आपली जुन्या ब्लाऊजची. तर ही 2.25 आहे. तर त्यात पाऊण इंच शिलाई मार्जिन धरून 3 इंचावर खून करून घ्यायचे. आणि मग या खुणेपासून आपल्याला 7 इंचावर खून करून घ्यायचे शिलाई मार्जिन सहित. आणि इथं 2.5 इंचावर एक खून करायचे, जी गळा रुंदी असणार आहे आपली. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि इथे टाकायचा आहे गळा. असं. आणि मग इथं गोलाकार जिथं आलेला आहे तिथे एक खून करायचे आणि इथून 2.25 वर एक खून करून घ्यायचे. त्यानंतर इथे आपल्याला क्रॉस पट्टीसाठी 2.5 इंचावर खून करायचे, किंवा या साईडला काच बटनच्या साईडला 3.5 इंचावर खून करायची डायरेक्ट. आणि फिटिंगच्या इथे 2.5 इंचावर खून करायची. अशी ही क्रॉस पट्टी आपली इथून निघणार आहे. क्रॉस पट्टीचं माप झालंय. आता या क्रॉस पट्टीवर बस्ट किती आहे बघायचं. अप्पर चेस्ट 35 निघाली, पण बस्ट पण बघून घ्यायचे. अशी थोडा इथे ताणायचा ब्लाऊज आणि इथं पासून बरोबर टक्सच्या टोकाजवळ असा टेप ठेवून आपल्याला या साईडला ताणून घ्यायचंय. तर बस्ट येते आपली 18 इंच, म्हणजे 36 ही फुल बस्ट आहे. तर 36 ला 6वा भाग, साईज 36. तर 6 वर मी खून करून घेणार आहे कटोरीची. आणि ती आपल्याला अशी या साईडला झुकवत अशी तिरकस मारून घ्यायची रे. आणि हा आकार आपला 2.25 आणि गळ्याचा आकार इथे खून केलेली, तो आकार आपल्याला इथं असा कटोरीसाठी मिळवून घ्यायचा आहे. तर हा पार्ट झाला कटोरी जोडण्याचा. ही हे झाली क्रॉस पट्टी आणि ही मूळ कटोरी झाली. तर हेच मी आता दुसरीकडे छापून घेणार आहे. असं इथं आपल्याला अशी पट्टी लावायची. तर आता इथं जे उमटलेला आहे आकार तो ओढून घेणार आहे मी अगोदर. तर असा आपला आकार मिळालेला आहे क्रॉस पट्टी जोडण्याचा, कटोरी जोडण्याचा पार्ट तयार झालेला आहे. तर हा पार्ट आता आपल्याला इथं काय करायचंय, बॅक साईडचं सांगते. मध्य काढून घ्यायचंय फिटिंगच्या अलीकडून असा, आणि टक्सचं अंतर टाकायचंय. टक्सची उंची टाकायची आहे 4 इंचावर. इकडे अर्धा आणि या साईडला अर्धा असे टक्स द्यायचे इथून अशी. त्यानंतर गळा आपला आहे, गळ्याचं माप घेऊयात पाठीमागच्या. इथं सुद्धा मी तिरकस माप घेणार आहे. हा मध्य आहे तर इथं घेणार आहे. इथून टेप असा मी तिरकस इथं लावणार आहे. तर 10.5 आहे. तर इथून आपल्याला 10.5 मध्ये अर्धा इंच प्लस करायचे, तर 11 वर टाकायचा आहे गळा हा असा. आणि इथं रुंदी द्यायची आहे गळ्याला 3 इंच. आणि इथून आपण आता हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि इथं जो हवा तो आपल्याला आकार देऊ शकता तुम्ही या पद्धतीने. आता एवढा मोठा डीप गळा असल्यावर शोल्डर पडण्याची भीती असते.
तर काय करायचं, या साईडनी गळ्याच्या साईडने अर्धा इंच स्लोप द्यायचा आणि इथं शोल्डरला मिळवायचंय असं. त्यानंतर आपल्याला अजून एक टिप देते. इकडून जर ब्लाऊज आपला वर चढतोय, इकडून खाली उतरतोय असं जर वाटत असेल तर या साईडने आपल्याला 1.5 इंच खून करून घ्यायचे आणि ही जी टक्स आहे फिटिंगच्या साईडची तिथे आपल्याला ही खून मिळवायची अशी अशी. आणि हे कट करून टाकायचं आहे खालचं, कारण हे कट केल्याने आपल्याला इथला पार्ट उंच होत नाही, व्यवस्थित मापात बसतो आणि इथं चुन्या पण येत नाहीत मग काखेच्या खाली. शिवाय तुम्हाला गळा सुद्धा पडणार नाही, कारण अर्धा इंच आपण हे शोल्डर स्लोप केलेला आहे. त्यानंतर आता ही कटिंग करून घेऊयात अगोदर. तर ही उंचीची आधी रेष जी आहे ती कट करूया. त्यानंतर हे असं क्रॉस कट करायचंय, जे 1.5 इंच घेतलंय आपण ते. नंतर इथं स्लोप पासून कट करत जायचंय असं. आणि बाहेरचा मुंडा आपला पाठीमागचा आहे तो कट करायचा आहे. सॉरी, इथं मुंडा आपण मोजून बघितला नाही तर तो बघूया. तर शिलाई मार्जिन सोडून आपण हा मुंडा मोजून बघायचा आहे किती भरतोय. इथपर्यंत बघायचं, आपली फिटिंग जिथपर्यंत आली आहे तिथपर्यंत मोजायचंय. तर हा बघा बरोबर 8 इंच भरलेला आहे. आणि आता हा पण मोजून बघूया आपण. इथून मी असा टेप वळवत वळवत इथं आणणार आहे आणि आपलं शिलाई मार्जिन इथं येणार आहे. तिथून खाली आपल्याला 8.5 भरतोय, म्हणजे अर्धा इंच लुजिंग भेटला. आणि मग हे आपल्याला शोल्डरचे स्लोप हा पुढच्या भागाला या साईडला द्यायचा असा. बघा पाठीमागच्या भागाला मी इकडे दिलाय, तर पुढच्या भागाला मुंड्याच्या साईडला दिलेला आहे. अशा पद्धतीने ऍडजस्ट करायचा आहे मुंडा. तर हे कटिंग करून घेऊया. तर इथं कट मारून घ्यायचंय गळ्याच्या इथे आणि फिटिंगला, नंतर टक्सला सुद्धा. हा पार्ट आपला पाठीमागचा तयार झालाय. आता हा पार्ट कट करून घेऊया. हा सुद्धा पार्ट आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला कटोरीची कटिंग करायची आहे, तर ती कशी करायची बघा. आता आपण ही जी कटोरी निघालेली आहे मूळ ती डार्क करून घेऊयात, म्हणजे खाली उमटल. आणि इथून खाली आपल्याला पॉइंट पण घेऊयात. तर पॉइंट कितीवर आला पाहिजे, तर पॉइंट इथं जुन्या ब्लाउजवर कसा मोजायचा बघा. हे जे टोक आलेलं आहे, हे जे टोक आलेलं आहे तिथपर्यंत मोजायचंय. तर हा पॉइंट आलेला आहे, थोडा ताणायचा असा ब्लाउज. आणि हा पॉइंट आलेला आहे 9 इंचावर. तर 9 मध्ये आपल्याला किती मिळवायचे आहेत, अर्धा इंच किंवा 1 इंच मिळवलं तरी चालेल. तर 10 वर येणार आहे हा पॉइंट असा. तर हा पॉइंट सुद्धा असा डार्क करून घेऊया. आता हे आपल्याला जसं आहे तसं इथं छापून घ्यायचंय. तर मी ही सरळ रेषेतच ठेवतेय आणि असं थाप मारून छापून घ्यायचे. नंतर या साईडला आपल्याला सरळ हे ओढून घ्यायचे. तर इथं ही उमटलेली आहे कटोरी. अशी या पद्धतीने. आणि पॉइंट इथं आलेले. आता इथून खाली पॉइंट टक्स कितीवर द्यायचा, तर आपली छाती बस्ट आहे 36. 36चा 10वा भाग येतो 3.6.
त्यातून 1 इंच वजा करायचे, 3.6. 1 इंच वजा केले तर 2.6. तर इथं येतं. त्यानंतर शिलाई मार्जिन द्यायचे. अशी एवढी असणार आहे आपली उंची. नंतर आपल्याला याचा मध्य काढून घ्यायचा आहे बरोबर. तर 6 इंच आहे तर 3 वर आहे मध्य. आणि या साईडला 1.5 इंच वाढवून घ्यायची कटोरी अशी. आणि या साईडला 1.5 इंच. नंतर आपल्याला इथं द्यायचं आहे शिलाई मार्जिन. जेवढं पण आपण टीप मध्ये घेतो तेवढं. अर्धा इंच घेत असाल तर अर्धा इंच घ्या. आणि ही सरळ रेघ ओढून घ्यायची अशी. इथं उंची बघायची किती आहे आपल्या मूळ कटोरीची. 4.25 आहे. तर इथं सुद्धा 4.25 वर खूण करायचे अशी. आणि अशी तिरकस गळ्याच्या साईडनी पट्टी झुकवत अशी आपल्याला इथं रेघ ओढून घ्यायची. आणि मग नंतर आपल्याला हा आकार जो आहे मार्जिन दिलेला तो आकार या रेघेवर बसवायचा आहे बरोबर असा. तर ही झाली इथं वरती कटोरी वाढवून. आता हे आपल्याला इथून इथं मिळवायचंय. इथं अगोदर सरळ रेघ ओढून घेऊया पट्टीने. हा मध्यनी इथं सुद्धा मध्य काढून घ्यायचा म्हणजे एका सरळ रेषेत आपली ही रेघ येईल. तर हा मध्ये येतोय 9.25चा टेप फोल्ड करून असा इथं घ्यायचा. आणि बरोबर हा मध्य मिळून अशी रेघ खाली ओढून घ्यायची सरळ अशी. आणि इथपर्यंत उंची येणार आहे. उंची कशी काढली ते मी दाखवलंच तुम्हाला. व्हिडिओ स्किप केला असेल तर पाठीमागे रिव्हर्स जावा आणि बघा. मग हे इथं जोडून घ्यायचंय असं. आणि हे या साईडला जोडून घ्यायचं. जिथं आपली उंची आली 4.25 तिथंच जोडून घ्यायचंय. अशा पद्धतीने ही कटोरी वाढवून झाली. आता याच्यावर टक्स टाकायचे. तर या साईडला 1.5 इंच किंवा मग इकडं 1.5 आणि इकडं 1.5 टाकायचा. किंवा मग इथं शिलाई मार्जिन सोडायचं या साईडला. आणि या साईडला पण शिलाई मार्जिन सोडायचं. त्यापुढे आपली ही मूळ कटोरी 6 इंचाची आहे. तर दोन्ही साईडला 3-3 इंच येणार. मग इकडं 3 इंच सोडायचे आणि या साईडला 3 इंच सोडायचे आणि खूण करायची. तर ही येणार आहे आपली टक्स अशी अशी. इथून सुद्धा ही इथं येणार आहे. आता काय करायचंय महत्वाचं सर्वात. हा मधला टक्स किती उंचीचा झालेला आहे पूर्ण बघायचा. तर हा झालेला आहे 3 आणि 1 रेघ. तर इथं सुद्धा 3 आणि 1 रेघला खूण करायचे. तरच तुमची कटोरी परफेक्ट बसणार आहे. 3 आणि 1 रेघ. आता मी तुम्हाला पुढे दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये. अंगातला ब्लाऊज घातलेला दाखवलाय. माझाच आहे तो. मला वाटतं तो 10 वर्षापूर्वीचा आहे. मी घालून दाखवलाय. 10 वर्षापूर्वी माझी तब्येत कमी असल्यामुळे तो ब्लाऊज आत्ताच्या मापाला म्हणजे आत्ता जे माझं अंगावर माप आहे त्या आत्ताच्या घडीला तो ब्लाऊज मला कसा बसतोय हे मी तुम्हाला दाखवले व्हिडिओमध्ये. तर ते माप माझं छोटं होतं. काहीतरी मला वाटतं 32-34चं माप असेल त्यावेळेचं. तर आत्ता माझं माप कसं आहे तर 35 आणि 36 जे की हा माझा ब्लाऊज आहे. आणि शिवाय तुम्हाला अंगावर पण माझं माप बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. तर हे माप माझं सध्याचं आहे. तर किती फरक होतो का होतो हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर त्या व्हिडिओमध्ये बघा कटोरी आपली वर गेलेली आहे. क्रॉसपट्टी छातीवर दबली गेलेली आहे. तर ते का झालं तर पूर्ण उंची आपली कटोरीची कमी पडली आहे त्या ब्लाऊजमध्ये. तर तसं होऊ नये. तुमच्या पण कस्टमरची जर तशा प्रकारे तक्रार येत असेल तर या पद्धतीने तुम्ही टक्सची उंची द्यायची. इथं जेवढी दिली तेवढीच या दोन्ही टक्सवर पण उंची आली पाहिजे. परफेक्ट कटोरीची उंची बसली पाहिजे. आणि राऊंड मध्ये बरोबर म्हणजे शोल्डर पासून राऊंड आपण कसा मोजतो हे पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवले. तिथे बरोबर तुमची क्रॉसपट्टी आली तरच तुम्हाला योग्य आणि परफेक्ट ब्लाऊज बसणार आहे. तर आता बघा आपल्या टक्स इथून कट केले असते तर कमी पडली असती. पण आता वाढून बघा इथं टक्स आलेले. तर हे तिन्ही मार्क आपल्याला असे मिळवून घ्यायचे या पद्धतीने. या तिन्ही रेगांवरचे हे जे मार्क मिळाले ते आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. आणि मग हे आपल्याला इथं जोडायचंय असं.
अशी तुम्ही कटोरी जर वाढवली तर अजिबात तुमची तक्रार येणार नाही कस्टमरची, एकदम परफेक्ट कटोरी बसणार आहे। आता हे कट करून काढूया कटोरी बाजूला। तर ही अशी कटोरी आपली कट झालेली आहे। इथं कट मारून घ्यायचे टक्सला असे। आणि आता आपल्याला काढायची क्रॉस पट्टी। तर क्रॉस पट्टी कशी काढायची बघा। तर हा पाठीमागचा भाग घ्यायचा आहे, मुंड्याची बाजू, फिटिंगची बाजू घ्यायची आहे। नंतर आपण जो हा पार्ट कट केला कटोरी जोडण्याचा तो पार्ट, त्या अगोदर आधी आपल्याला पाठीमागच्या भागाला हे जे 1.5 इंच आपण कमरेच्या साईडला कट केलं आणि इथं काहीच केलं नाही, तर काय करायचंय, हा कटोरी जोडण्याचा जो पार्ट आहे त्याला फिटिंगच्या साईडला अर्धा इंचावर खूण करून घ्यायची अशी, आणि मग ती इथून अशी तिरकस कट करायची। हे मॅचिंग व्हायला पाहिजे। हे जर तुम्ही नाही कट केलं तर काय होणार आहे, याची उंची आणि याची उंची तुमची जास्त होणार आहे त्यासाठी, आणि जास्त होणार आहे म्हणजे जरी तुम्ही नाही कापली तर आपण क्रॉस पट्टीमध्ये कव्हर करू शकतो। पण हा पार्ट सरळ असा असला की जरा कटोरीच्या इथे फिटिंग मध्ये जरा व्यवस्थित बसत नाही ब्लाउज। हा असा तिरकस कट केला की एकदम छान फिटिंग, तिरकस कट केल्यामुळे फिटिंग मध्ये छान ब्लाउज बसतो इथे कटोरीच्या इथे। तर आता आपल्याला क्रॉस पट्टी कितीची काढायची हे पण बघायचंय। तर पाठीमागच्या भागावर हा पुढचा पार्ट असा ठेवायचा मुंड्याला मुंडा लावून इथे, आणि इथं उंचीच्या इथं अशी रेघ ओढून घ्यायची अशी, आणि ही इथून खाली उंची किती राहिली ते टेपने मोजून घ्यायचंय। तर हे बघूयात आपण किती राहिले, तर हे बरोबर 2.5 इंच उरलेलं आहे। तर आपल्याला 2.5 इंचाची तयार क्रॉस पट्टी हवी, तर ती कशी काढायची, 2.5 इंचाची क्रॉस पट्टी तयार पाहिजे आपल्याला। तर इथं घेते मी हे कापड आणि या पद्धतीने इथं आपल्याला 2.5 इंच टाकायचे आणि त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन पण पाहिजे ते 1.5 इंच, असं मिळून 3.25 वर मी खूण करून घेणार आहे इथं, आणि या साईडला सुद्धा 3.25 वर खूण करून घेणार आहे। त्यानंतर इथं आपल्याला बघायचंय, इथं बघायचंय कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचाय। कंबर आहे 30 आपली, तर त्याचा चौथा भाग येतो 7.5, आणि त्या पुढे आपल्याला 2 ते 2.5 इंच एक्स्ट्रा द्यायचे। आणि जर एवढे का द्यायचे हा पण प्रश्न पडेल, तर कमी पडायला नको आपल्याला, म्हणून आपल्याला ही 2.5 इंच द्यायचं। नंतर जर एक्स्ट्रा झाली आपली क्रॉस पट्टी तर आपण ती सहजरित्या कट करून टाकू शकतो। तर हे अगोदर मी इथं सरळ बॉक्स तयार करून घेते अगोदर, आणि मग आपल्याला किमान 3 इंचापर्यंत खूण करून तिथे आपल्याला अर्धा इंच खाली जायचंय, असं अर्धा इंच, आणि मग ह्या अर्धा इंचावर अशी क्रॉस पट्टीचा आकार जुळवून घ्यायचा आहे या पद्धतीने। फक्त कटिंग करताना हा कोपरा न कट करता असा गोलाकार मध्ये कट करायचे। तर ही झाली आपली क्रॉस पट्टी तयार। आता याचा मी ब्लाउज सुद्धा तुम्हाला पुढं स्टिच करून अंगामध्ये घालून दाखवणार आहे, तर तुम्हाला स्किप न करता पूर्ण बघा, स्टिचिंग पण बघा व्यवस्थित पूर्ण। तर मी दुसरी पण क्रॉस पट्टी काढून घेते, एकच निघाली होती। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। बघा सुरुवातीला जो व्हिडिओ दाखवला मी तुम्हाला तो ब्लाउज मला अंगामध्ये किती छोटा बसतोय, कारण ते छोटच माप आहे, त्यावेळी व्यवस्थित बसत होता, पण हा आता परफेक्ट बसणार आहे। तर मी कसे बदल केले किंवा आपला ब्लाउज छातीमध्ये असा का बसतो याचं हे कारण तुम्हाला मी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये। बघा अंगात किती छान बसलेला आहे ब्लाउज। तर अशी कटिंग परफेक्ट केली तर बघा एकदम परफेक्ट कटोरी बसलेली आहे, क्रॉस पट्टी पण व्यवस्थित जागेवर आहे।
तर या पद्धतीने कटिंग तुम्ही केलीत तर तुमचेही ब्लाऊजमध्ये कधीच बिघाड येणार नाही। तर चला तर मग याचाही स्टिचिंगचा व्हिडिओ आपला नेक्स्ट असणार आहे, उद्या येईल। तर हा व्हिडिओ तुम्हाला कटिंगचा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि भरपूर शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत। आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात पुढच्या स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।